नमस्कार मित्रांनो, मी अक्षय निगम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि आता आपण आहात नर्मदा नदीच्या काठावर असलेलं ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. एंट्री करताना आम्हाला असं वाटलं की आतमध्ये गर्दी नसेल, पण नाही, असं काहीच नाही झालं. आतमध्ये गेल्यानंतर गर्दीच गर्दी होती. आमच्या जवळजवळ 1-1.5 तास रांगेत गेला. पण आता टाईम होता आमचा 7:30 वाजलेले या घड्याळात. त्याच्यामुळे थोडाफार टाईम होता, कारण का आम्हाला पुढे जाऊन ममलेश्वरची आरती करायची होती. पण वरती अचानक लक्ष गेलं आणि भंगलेल्या मूर्ती दिसल्या. तेव्हा आठवण झाली की नेहमी लढाई झाली ती धर्माचीच झाली. त्या अनुषंगाने या तोडलेल्या तेव्हा बघणं गेलेले आहेत. पुढे गेल्यानंतर मारुतीरायाचं दर्शन झालं. जिथे ते जाऊ तिथे ते मारुतीराय आपल्यासोबत असतो. मारुतीचं दर्शन घेतलं आणि तिथेच आहे नंदी. हा आता नंदी बसवलेला आहे. ॲक्च्युली आधी नव्हता, कारण का माझा मोठा भाऊ आधी जाऊन आलेला लहानपणी, सो तेव्हा तो नव्हता, आधी सांगत होता आम्हाला. नंदीचं दर्शन घेतलं आणि सभा मंडपात आम्ही गेलो. पण लाईन होती त्यामुळे आमचं मंदिराकडे जास्त लक्ष गेलं. आणि हे नक्षीकाम तुम्ही बघू शकता. जर तुम्ही गेला तर सभारंभाच्या इथे जे स्तंभ आहेत त्यांच्यावरती जे नक्षीकाम आहे ते तुम्ही आवर्जून बघा. खूप स्तंभ आहेत आतमध्ये सभा मंडपामध्ये. त्याच्यावर नक्षीकाम एकदम अप्रतिम केलेलं आहे, म्हणजे तुम्ही पाहतच बसाल. आणि सगळं पाहता आमच्या लाईनमध्ये कसं टाईम गेला ते समजलंच नाही. आम्ही पोचलो गाभाऱ्यापर्यंत. गाभाऱ्याचं दर्शन घेतलं आणि तिथला एक म्हणजे असा लक्षपूर्वक वेधून घेणारा हा दरवाजा, याच्यावर नाव ठेवलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. महादेवाच्या अशा शिल्पकलेने तो दरवाजा पूर्ण घडवलेला. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला वाटलं की गाभाऱ्याच्या समोर ज्योतिर्लिंग असेल, पण तसं नाही झालं मित्रांनो. ॲक्च्युली गाभाऱ्याच्या आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला पुढे तिथे ज्योतिर्लिंग आहे. आणि ज्योतिर्लिंग फार छोटा आहे. तिथे मोबाईल तर अलाउड नाही, शूटिंग पण अलाउड नाही. सो जसं घेता येईल तसं घेतलं थोडंफार. पण तुम्हाला दाखवतो. हे टी व्हीमध्ये तुम्ही बघा, हे ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंगाचा असा चौकोनी जो भाग आहे त्याला सजवलेल्या फुलांनी आणि मध्ये शिवलिंग आहे. असं छोटंसं पण देखणं असं शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे बघायला खूप भारी वाटलं. बाहेर आल्यानंतर जो नंदी होता, जो जुना नंदी, दादा सांगत होता हा जुना नंदी आहे. सो जुना नंदी ते आम्ही पाहिला, त्याचं दर्शन घेतलं. आणि पुढे गेल्यानंतर एक गणपती मंदिर सुद्धा आहे. तर गणपती मंदिराचं दर्शन घेतलं. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार सांगितलं जातं की विंध्या पर्वताने पार्थिव शिवलिंग येथे स्थापन केलं आणि भगवान शिवाची कडक तपश्चर्या अशी केली. आणि ती तपश्चर्या पाहून भक्तावर प्रसन्न झाले भगवान शिव म्हणजेच महादेव. आणि त्याने इथे ज्योतिर्लिंग स्वरूपात ते प्रकट झाले. त्यामुळे ते ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर असं नाव दिलं. आणि जर तुम्ही हे पाहिलं, ओंकारेश्वरचं बेट ते एका बेटावर स्थापन आहे, पण ते बेट जर पाहिलं तर ते ओम स्वरूपात आहे आणि ते नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे. सो हे एकमेव जगातले शिवलिंग आहे जे एका नदीच्या बाजूला म्हणजे काठावर आहे. बाकीचे आहेत पण ते नदीपासून थोडेसे लांब आहेत किंवा थोडे बाजूला आहेत. पण जर तुम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि ओंकारेश्वर तुम्ही पाहिलं तर ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्या तुम्हाला लगेच गंगेचं दर्शन घेतं. आणि असं हा महत्त्वपूर्ण असं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग असं मानलं जातं. आणखी एक सांगितलं आहे की भगवान शिव जेव्हा इथे प्रसन्न झाले त्या ओम अशा नादात, नाद ब्रह्म जेव्हा सर्वकडे ध्वनी पसरले, त्या अशा ध्वनीमध्ये भगवान शिव प्रसन्न झाले. म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर असं नाव ठेवलं असं सुद्धा म्हटलं जातं. तसे जे बेट आहे, या बेटाला मांधाता बेट असं म्हणतात, कारण की राजा मांधाता हा आधी होऊन गेला. त्यांनी आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी आणि मोक्षासाठी शिवाची कठोर तपश्चर्या केली. आणि ते सगळं पाहून ह्या बेटाला त्याच राजाचं नाव देण्यात आलं, मांधाता बेट. आणखी एक सांगितलं जातं की इथे नदीचं संगम आहे आणि त्या नदीच्या संगमामध्ये नर्मदा नदी तर आहेच आणि त्यातसुद्धा कावेरी नदीसुद्धा येऊन इथे संगम तयार होतो. आणि त्या संगमांच्या मध्येच ओंकारेश्वर मंदिर आहे. त्यामुळे ह्या मंदिराचं आणखी महत्त्व वाढून जातं की हे संगम बेटसुद्धा आहे आणि त्या बेटावरती ओंकारेश्वर मंदिर आहे. याच ओंकारेश्वर मंदिराचे 2 भाग मानले जातात, एक म्हणजे ममलेश्वर आणि ओंकारेश्वर. एकाच ज्योतिर्लिंगाला हे 2 भाग आहेत. आणि असं ज्योतिर्लिंग तुम्हाला दुसरा कोणताच भेटणार नाही का ज्याला एक ज्योतिर्लिंग आहे पण त्याचा दुसरा भाग सुद्धा दुसरीकडे आहे. दोन्ही ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठावर बसले आहेत. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि रस्ता विचारलो बाहेर यायचं कसं ते. आणि आम्हाला सांगू होते की वरती जा, कारण का जायची लाईन आणि यायची लाईन एकच होती. संध्याकाळच्या टाईमला एकच असते ती. सो आम्हाला बाहेर यायचं लाईनच समजत नव्हती. कसं तरी करून आम्ही बाहेर पडलो आणि फायनली, कारण का घाईघाईत होतो, कारण का ममलेश्वरला पण जायचं होतं, कारण का ममलेश्वरची आरती चालू होणार आणि आम्ही तिथे जायला असं पोहायला. पण झालं असंच, ते पुढे बघा. तर आम्ही घाईघाई करून पटपट निघायचं आमचं चाललेलं. आणि त्यासाठी आम्ही पटापट घाईघाई करत होतो, कारण ममलेश्वरचं दर्शन घेऊन आम्हाला जेवण करून झोपायचं होतं, कारण का त्रास झालेला दिवसभराने आम्ही गेलो होतो. आम्ही डॉट 8:45च्या टाईमला आलो ममलेश्वरला. दुकानं बंद व्हायचा टाईम झालं. माहीत नाही दर्शन मिळेल का, असं वाटतं दर्शन मिळेल. तो बघ कळश
एक आहे गोमुख घाट. सो या साईडला आहे डायरेक्ट गंगेच्या इथे. आणि इथून आलात की लेफ्ट साईडला गेलात की महाबळेश्वर. त्याच्या मागे एक मारुतीचं मंदिर पण आहे. आता मंदिराच्या इथून लेफ्ट मारून इकडे महाबळेश्वर. दुकानांची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलेलं की आरतीसुद्धा होऊन गेली, कारण का दुकानं मोस्ट ऑफली बंद झालेली. काही दुकानं उघडी होती, त्याच्यामध्ये नर्मदेचे बुट्यांचे सगळे शिवलिंग होते. पण आम्ही ठरवले की नंतर आल्यानंतर जर का ओपन असेल तर बघायचं, नाही तर उद्या सकाळी आम्ही मार्केटला फिरणारच होतो. त्यामुळे आम्हाला महत्त्वाचं होतं की पहिले महाबळेश्वरचं दर्शन घ्यायचं. त्याच्यामुळे आम्ही सगळं स्किप केलं. आणि कारण आम्हाला माहिती होतं जर शॉपमध्ये गेलो आणि नंतर शिवलिंग बघायला लागलो किंवा ते गोटे बघायला लागलो तर ते एवढे असे आपल्याकडे आकर्षक करत होते, म्हणजे एवढी तेजी होती आणि बघायलासुद्धा भारी वाटत होते. त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं टाईम जाणार. आम्ही वेळेचा अवधी लागता पटकन दर्शनाच्या लाईनसाठी बघत बसलो की लाईन कुठे लागली. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं आणि ज्याची भीती होती तेच झालं की आरती सुरू झालेली. तर आम्ही आरतीत घुसलो. आरती जवळपास अर्धा तास झाल्यानंतर आम्ही लाईनमध्ये दर्शनाच्या लाईनसाठी थांबलो आणि बाहेरून कळश बघत होतो. पण आणि रात्रीचा सिनरिओ आणि त्याच्यामध्ये समोर माझ्यासमोर महादेवाचं मंदिराचं कळश होतं. खरंच मी फिलिंग नाही शब्दात व्यक्त करू शकत. खूप चांगले होते, एकदम भारी होत्या. कधी गेलात तर रात्री दर्शन घ्या नक्की. बाहेर आल्यानंतर तिथे दर्शनामध्ये रांगेत राहिल्यानंतर तुम्हाला एक मंदिर लागेल जिथे ज्या जुन्या मूर्ती आहेत किंवा जर भंगलेल्या मूर्ती जेव्हा मंदिरातून काढतात तर एका गाभाऱ्यात ठेवतात किंवा एका जागेवर ठेवतात. तर ह्या सर्व मूर्ती एकाच गाभाऱ्यात ठेवलेल्या आणि तिथे सुद्धा शिवलिंग होते. महाबळेश्वर आणि ओंकारेश्वर किंवा उज्जैनला वगैरे गेला तर असे तुम्हाला खूप मंदिर दिसेल आणि खूप मूर्ती अशा दिसेल त्या भग्न झालेल्या आहेत आणि असे कुठेतरी ठेवलेले आहेत पूजेसाठी वगैरे. जे शिल्पकाम वगैरे तुम्ही बघितलं तर खूप चांगलं आहे. आम्ही खूप जवळून पाहिलं ते आणि खूप भारी होतं. सगळं काम दगडातलं होतं. आतमध्ये आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि तिथे स्तंभ वगैरे बघितले. जे ओंकारेश्वरला जसं नक्षीकाम केलेलं तसं तर नव्हतं, पण बघायला खूप चांगलं होतं. त्याच्या बाहेरच ही एक देवीची मूर्ती लावलेली. मला समजलं ना आधी देवी कोणती आहे ती, पण नीट बघितल्यावर नंतर समजलं की पार्वतीचं कोणतं ते रूप आहे आणि मला असं वाटत होतं की ती महाकालीची मूर्ती आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला फायनल दर्शन भेटलं महाबळेश्वरचं. दर्शन थोडा वेळच मिळालं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. जर हा तुम्ही शिवलिंग नीट बघितलं तर तुम्ही रील्समध्ये खूप वेळा शिवलिंग पाहिला असेल आणि मलासुद्धा नक्की तोच आठवला की हा शिवलिंग कुठेतरी पाहिला आणि नंतर आठवून झालं की ह्या रील्समध्ये पाहिला आहे, खूप वेळा पाहिलं. जर नंदी पाहिला तर तुम्ही भंगलेची अवस्था तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल लढाई नेहमी धर्माचीच असते. महाबळेश्वरचं दर्शन झालं. आलो तेव्हा आरती चालू होती आणि आम्हाला जवळजवळ पाऊण तास थांबवलं आणि जाऊन चांगलं दर्शन झालं. आरती झाल्यानंतर बाहेरच्या परिसरात झालं. हे जे मंदिर बघताय हे मेन मंदिर आहे, ते शिवलिंग आहे आणि हे छोटे छोटे मंदिर आहेत मागे. हे माझ्या मागे मंदिर आहे, त्याच्यामध्ये त्या भंग झालेल्या मूर्ती आहेत ते आहेत. खूप साऱ्या मूर्ती आहेत, नंदी आहेत, शिवलिंग आहे आणि मेन जो आहे मेन शिवपिंड आहे त्याचा नंदी आहे तो हा बघायचा हा मेन नंदी आहे. रात्रीची वेळ होती आणि आम्ही महाबळेश्वर ज्योतिर्लिंगाच्या समोर होतो आणि तिथे प्रसन्नता जीव वाटत होती. एकदम भारी 5 मिनटं आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर जेवायला गेलो, कारण का भूक खूप लागलेली. फिरून फिरून दमलेलो आणि जेवण झालं. आम्ही थोडं आईस्क्रीम खाल्लं, तिथे चांगलं होतं. सगळे बोलत होते ते चांगलं म्हणून आम्ही खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही झोपायला गेलो. सो मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकले तर तुम्हाला समजेल. लाईक करायला सुद्धा विसरू नका. भेटूया एका नवीन डेस्टिनेशन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.